वसई विकासिनी दृक कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने वाळू शिल्प स्पर्धा वसई तालुक्यातील कळंब बीच या ठिकाणी आयोजित केलेली होती। वसई विकासिनी दृक कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या वाळू शिल्प आज वसईतील कळंब बीच या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी येथे वाळू शिल्प बनवलेली आहेत। या ठिकाणी वसई व्यतिरिक्त मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मेसेज आपल्या जनतेला देत आहेत। ह्या शिल्पामधून सांगितलेलं आहे की निसर्गाचा समतोल कसा राखावा आणि माणसाने पर्यावरणाचा नाश करू नये, पर्यावरणाचा सांभाळ करावा, ह्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला शिल्पातून मेसेज दिलेला आहे। सदर ठिकाणी वसई तालुक्यातील तसेच वसई बाहेरील मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण 256 स्पर्धकांनी भाग घेतलेला असून प्रत्येक स्पर्धकांनी निरनिराळ्या प्रकारचे शिल्प अगदी बारीक कौशल्य व कला ह्यांचे दर्शन देत साकारली होती। तसेच प्रत्येक शिल्प वेगवेगळा संदेश देखील देत होते। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना राबवाव्यात, स्त्री पुरुष समानता, समुद्राचे होत असलेले प्रदूषण, वृक्ष संरक्षण, प्लास्टिक बंदी अशा वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणारे शिल्प विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते। सदर वाळू शिल्प स्पर्धा महाराष्ट्रात वसई विकासिनी महाविद्यालयात गेल्या 18 वर्षापासून भरवत असून महाराष्ट्रात वाळू स्पर्धा भरवणारी सर्वात पहिले महाविद्यालय म्हणून वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाची ओळख आहे। प्रत्येक वर्षी या स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद मिळत असतो। या स्पर्धेबाबत कला समिती प्रमुख सौ मृणाली वर्तक आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया। मी मृणालिनी वर्तक, वसई विकासिनी दृक कला महाविद्यालय कला महाविद्यालय समिती अध्यक्ष बोलते आहे आणि आज आपण ही जी वाळू शिल्प स्पर्धा बघतो आहे तर ही स्पर्धा वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही आयोजित केलेली आहे। 18वी ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये मुंबईमधील कॉलेजेस तसेच मुंबई बाहेरीलही कॉलेजेस ह्यामध्ये भाग घेतात आणि ह्या वर्षी आपल्याला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथे 265 विद्यार्थी आहेत आणि ह्या 265 विद्यार्थ्यांमध्ये एका ग्रुपमध्ये 5 विद्यार्थी असं ग्रुपनी ही मुलं ही वाळू शिल्प बनवत आहेत। या स्पर्धेसाठी वसई विरार महानगरपालिकेने खूप आर्थिक सहाय्य आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता ह्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ही आम्ही इथे करणार आहोत आणि त्याच्यासाठी आयुक्त इथे येणार आहेत। तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर साहेब ही इथे आता येणार आहेत आणि ह्या स्पर्धेचं बक्षीस वितरण पण होणार आहे। सदर स्पर्धेमध्ये JK अकादमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, JJ स्कूल ऑफ आर्ट, विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, श्री मांडलिकर स्कूल ऑफ फाइन आर्ट, मुंबई कला महाविद्यालय, रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट, मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट, गजदर कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट डहाणू अशा 9 वेगवेगळ्या कॉलेजांनी सहभाग घेतलेला होता। वसई विकासिनी कॉलेजचे अध्यक्ष माननीय श्री नारायण मानकर साहेब याविषयी आपणास काही प्रतिक्रिया देत आहेत, ती आपण आता ऐकूया। नेहमीप्रमाणे वसई विकासिनी या संस्थेमार्फत आज इथे कळंब बीचवर वाळू शिल्प आणि उद्या निसर्ग चित्रण स्पर्धा आहे। याच्या आधी बालचित्रकला स्पर्धा घेतली गेली आणि कधी नव्हे ते 13,000 विद्यार्थ्यांनी या बालचित्रकला स्पर्धेत भाग घेतलेला होता आणि ती स्पर्धा चांगली झाली आहे। आजही ही स्पर्धा होत आहे। आता 2 स्पर्धकांकडे आम्ही गेलो तर आजचा जो विषय आहे, आजचा म्हणजे सगळ्या जगाचाच विषय आहे, तो प्रदूषण आणि पर्यावरण। पर्यावरणाचं रक्षण करणं आपल्याला कर्तव्य आहे की भविष्यात आता हे झाड कापल्याला दाखवलंय आणि भविष्यात कदाचित झाडांपासून मिळणारा प्राणवायू न मिळाल्यामुळे आपल्याला सिलेंडर घेऊन जोडीला जावं लागेल की काय, अशी संकल्पना दाखवलेली आहे
आणि त्यामुळे अजून बरीचशी चित्र बघायची आहेत, परंतु चांगली वाळूशिल्प आपण तयार करत आहोत. आणि विशेषतः उल्लेख म्हणजे वसई विरार शहर महापालिकेमार्फत प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी आपल्याला अनुदान मिळत असते. त्यामुळे या माध्यमातून वसई विरार शहर महापालिकेच्या आयुक्त आता येणार होते, परंतु विषय असल्यामुळे आले नाही. खास करून वसई विरार शहर महापालिकेचे देखील या उपक्रमाला सहाय्य केल्याबद्दल आम्ही आभार मानतो. तुम्ही काही वसईकरांना संदेश काय द्याल निमित्त? वसईकरांना संदेश काय आहेत? प्रदूषण आणि पर्यावरण, वसई तशी हिरवीगार आहे, भविष्यात अजूनही हिरवीगार व्हावी या दृष्टीने आपण संस्थेने देखील आपल्या संस्थेच्या आवारात 300 झाडं लावलेली होती. आणि वसई विरार शहर महापालिकेने माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 12 ते 15 लाख झाडं लावलेले आहेत आणि त्या वृक्षांचं जतन देखील केलेलं आहे. आणि भविष्यातील पिढीला त्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणाला मदतच होणार आहे. धन्यवाद साहेब. अशा प्रकारे कॉलेजचे विद्यार्थी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अपार मेहनत घेऊन आपापल्या कलेचे दर्शन देत असतात. त्यांनी बनवलेली शिल्पे बघण्यासाठी आजूबाजूचे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. शिल्प बनवणारे कॉलेजचे विद्यार्थी आपणास काही प्रतिक्रिया देत आहेत, ती आता आपण ऐकूया. नमस्कार. आज आमच्या सोबत काही विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही एक ह्याच्यातून काय संदेश दिलेला है? हेलो, मेरा नाम हेतवी भंडारी है और मैं JNS गुजर कॉलेज दहानू से आई हूँ. वसई विकासनी कॉलेज ने जो ऑर्गेनाइज किया है सैंड आर्ट कंपटीशन, उसमें पर्यावरण के लिए टॉपिक था, तो हमने इसमें इंसान का हाथ दिखाया है. कि अभी आप आगे जाके जब देखोगे कि इतने सारे एनिमल्स और जो पर्यावरण से सफ़र हो रहे हैं, उसके पीछे इंसान का ही सबसे बड़ा हाथ है. अगर इंसान अपना वो नहीं करेंगे, प्रदूषण नहीं फैलाएंगे, तो वो कोई भी सफ़र नहीं करेगा. तो शुरुआत इंसान से हो रही है. जो पर्यावरण पे जो भी इफेक्ट आ रहे हैं वो हम संदेश देना चाह रहे हैं. आम्ही मुंबई कला महाविद्यालयातून आलो आहे आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे वसई विकास महाविद्यालयाने, तर त्याच्यामध्ये आम्ही जो आपण कचरा चौपाटीवरती, बीचवरती आपण पाण्याच्या बाटल्या टाकतो, प्लॅस्टिक पसरवत असतो, सो त्याच्याने जो कचरा होतो आणि तो कचरा पाण्यात जातो आणि तो पाण्यात कचरा जो गेला आहे तो ह्या निष्पाप जे प्राणी आहेत आपले पाण्यातले, त्यांच्यावर खूप धोकादायक असतो. इथे आम्ही दाखवलंय की कासवाच्या मानेमध्ये ती बॉटल जाऊन अडकली आहे जेव्हा तो कासव पोहत असतो. आणि तिकडे बरेच वेगळे थीम आहेत आणि त्याच्यावर आम्ही प्लॅस्टिकची बॉटल किती अफेक्ट करते एका निष्पाप जीवाला, हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. आमच्या कॉलेजचे नाव JNS गजदर कॉलेज दुर्गकला महाविद्यालय डहाणू. आम्ही येथे अशी कलाकृती सादर केली की वाढते जलप्रदूषणावर आम्ही ही कन्सेप्ट निवडलेली आहे. तर इथे आम्ही एक शिंपला दाखवलेला आहे, तर त्याच्यात अनमोल मोती न दाखवता एक कोको कोला किंवा अन्न पेय आपण एक कॅन वापरतो, तर ते पाण्यात विघटन त्याचं होत नाही. तर आणि यामध्ये एक मासा आहे तो त्याच्यात अडकलेला आहे. तर अशी आमची कन्सेप्ट आहे. आणि भविष्यात समज हे विघटनच नाही झालं तर शिंपल्यात अनमोल मोती नसून त्याच्यात असं कचरा वगैरे असं असेल. सदर स्पर्धेबाबत संस्थेचे सरचिटणीस श्री विजय वर्तक काय प्रतिक्रिया देत आहेत ते आपण ऐकूया. आपल्याला माहीतच आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काय अंधरेज झालेला आहे तो शांत करण्याचं काम ही युवा पिढी करणार आहे. का युवा जेव्हा याच्यात येतील तुमच्या ग्राउंडवर आणि त्यांना जर कल्पना दिली की बाबा पर्यावरण कसं राखलं पाहिजे, स्त्री पुरुषांचं रिलेशन कशी जपली पाहिजेत, शांतता कशी जपली पाहिजे, ह्या सगळे विषय आजच्या ह्या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. आणि जवळजवळ 265 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि 53 कॉलेज आहेत. स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे आणि त्या स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये जी शिल्प बनवलेली आहेत ही बनवणारी वसई विकासिनी मला वाटते ह्या राज्यात नक्कीच एकच संस्था असावी. आणि हे शक्य होते कारण महापालिका मदत करत असते. त्यांचेही आभार. ही जी शिल्प बनवलेली आहेत इतक्या प्रचंड प्रमाणात, ही कुठेतरी तुम्हाला ओरिसा वगैरे अशी ठिकाणी वाळू शिल्प बघायला मिळतील.
महाराष्ट्रात एवढ्या प्रचंड प्रमाणात वाळूशिल्प बघायला मिळणार नाहीत. आज जे विषय आहेत त्याच्यात तुम्हाला दिसतील की वृक्षारोपण व्हायला पाहिजे, पण वृक्षाची जी तोडणी होते ती होता कामा नये असा एक विषय विद्यार्थ्यांनी मांडलाय की त्याच्यामध्ये त्यांनी कल्पना मांडली की जर वृक्ष काढले तर प्रत्येकाच्या पाठीवर ऑक्सिजन नसेल प्राणवायू घेण्यासाठी. दुसरा काय विषय मांडलाय तो समुद्रामधलं जे पर्यावरण आहे ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे की प्लॅस्टिक वगैरे समुद्रात जाते, मासे ते खातात, त्यांच्या पोटामध्ये ते जाते, कदाचित त्याची पण हानी होणार आहे, ती थांबली पाहिजे. आपले जे प्राणी आहेत ते प्राणी नेहमी रस्त्यावर फिरत असतात आणि जे काही कचरा कुंडी असतो त्याच्यातून आपलं अन्न भक्षण करत असतात, पण लोकांचा अजून त्याच्यावर सिरियसनेस आलेला नाही, कारण त्या भक्षणामधून प्लॅस्टिक सुद्धा त्यांच्या पोटात जाते आणि असे प्राणी मृतावस्थेत पडलेल्या किंवा त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचा बल्क निघत असतो, तर तो सुद्धा विषय घेतलेला आहे. असे अनेक विषय या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना एक विषय दिला जातो, पण त्यांचं म्हणतात की त्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी काय असावी, ती कल्पना कशी मांडावी, ही उत्कृष्ट कल्पना विद्यार्थ्यांनी या शिल्पामधून मांडलेली आहे. ही शिल्प लोकांनी बघावी म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे, कारण ह्याच्यातून एक संदेश लोकांना जाणार आहे की पर्यावरण तुम्हाला कसं जपायचं आहे. आपण मीडिया मार्फत पण करतोय पर्यावरणासंदर्भात, तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा पर्यावरणासंदर्भात करतोय, पण प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते आम्ही महापालिका आणि वसई विकासिनी कॉलेज असे एकत्र येऊन आम्ही हा विषय मांडत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश तुम्ही पोहोचवा की पर्यावरण खाली झाडांचंच नाही, प्राण्यांचंच सुद्धा असलं पाहिजे, समुद्रातलं सुद्धा पर्यावरण आम्ही जपलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला, नगरं स्वच्छ ठेवली पाहिजेत, हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या स्पर्धेमार्फत करीत आहोत. आपल्याला दुसरी एक माहिती देतो की बालचित्रकला स्पर्धा आम्ही आयोजित केली आणि जवळजवळ 13 ते 14 हजार विद्यार्थ्यांनी त्याच्यात भाग घेतला आणि मी म्हणेल की महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही शिक्षण संस्था नसावी की जी जवळजवळ 104 विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेपर्यंत पोहोचलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या 16 शाळा कव्हर केल्या, 2 दिव्यांग शाळा कव्हर केल्या, ज्याच्यामध्ये आम्हाला महापालिकेचं आर्थिक सहाय्य मिळालं आणि म्हणून आम्ही हे करण्यात यशस्वी झालो. मी महापालिकेला सुद्धा धन्यवाद देतो, ते आयुक्त असतील, त्यांचे पदाधिकारी असतील आणि आजी माझे नगरसेवक असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो. अशा संस्था जर आल्या तर त्यांना नक्कीच तुम्ही मदत करा, कारण त्याची अत्यावश्यक आजच्या जगात आहे. धन्यवाद. सदर स्पर्धेसाठी विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नारायण मानकर साहेब उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर माननीय श्री शिरीष पाठारे, विश्वस्त कार्याध्यक्ष, श्री विजय वर्तक, विश्वस्त सरचिटणीस, श्री जयंत देसले, विश्वस्त संयुक्त चिटणीस, श्री भरत जोशी, विश्वस्त सचिव, सौ मृणाली वर्तक, कला महाविद्यालय समिती प्रमुख, श्री विलास चोरघे, माजी नगरसेवक असे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ट्रस्टी कमिटी मेंबर, प्रिन्सिपल, शिक्षक, कर्मचारी आणि कॉलेजचे विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली, असे उद्गार संस्थेचे सचिव श्री भरत जोशी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना सांगितले.